शेतकरी बांधवांनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. तर एक गोष्ट लक्षात राहू द्या शेतकरी बांधवांनो, आपण काय करतो माहिती का, जे समजा आपल्या रानामध्ये अवेलेबल आहे का, समजा पाला पाचोळा, आता ही ज्वारीची काढणी झालेली आहे, एखाद्या शेतकरी बांधवाची ज्वारी का नाही पाणी दिलेलं असतंय म्हणा, अगर समजा एखादा अवकाळ गाबनं कुठं पडलेलं असलं तर कापलेली असती, मग त्याचे बुडं. आता उदाहरणार्थ ह्या बुडामध्ये समजा आपण ज्वारीचं बुड घेऊया, हे बुड घेऊ. आता हे जी बुड आहे का, ह्याच्या ज्या मुळे आहेत का, ह्याच्या मुळ्या जमिनीत राहिल्या ते अवशेष त्याचे राहिले. पण हे जे खोड आहे का, आपण 3री 4थीच्या पुस्तकामध्ये शिकलेलो सर्व इथं म्हणजे एक प्रकारचं गोदाम आहे. हे म्हणजे अन्न घेतलेलं इथं साठवीत आहे, पाणी घेतलेलं इथं साठवीत आहे, आणि इथून बुडापासून जे वरी पास होतं आहे का, मग ज्या पानाला पाहिजे, अगर ह्याला फळधारणा होईल, समजा ज्वारी लागायली, आता ह्या ज्वारीमध्ये पाण्याची कमतरता समजा पडायली, त्या बुडामधून सर्व अन्नद्रव्य पास होतं आहे. मग हे काय झालं, आपलं गोदाम झालं कशाचं, या अन्नद्रव्य पाणी पिणी जे काही साठविलेलं की नाही, सेंद्रिय गर्भ खत मूत काय जे असेल ते, हे झालं आपलं गोदाम. मग भविष्यामध्ये आपण जर इथून कट केलं तर आपण काय म्हणतो तर की तो कडबा खराब होती. कारण कशामुळं, जे काही त्याच्यातला अर्क आहे का, अर्क म्हणा अन्नरस म्हणा त्याच्यातला, की तो अन्नरस काय होतो माहिती का, इथंच राहतो बुडामध्ये. मग ह्या वरच्या कडब्याला चव येत नाही. कारण कशामुळं, ह्याच्यासोबत बुड नाही. आणि ह्याच्यासोबत जर बुड सगळं, आता इथं उघड आहे बरं का, आता माझ्या बी लक्षात येईल, जर बुड सोबत असलं का सगळा रस ह्याच्यामध्येच राहत आहे, ह्या कडब्याला चव येते, आणि कडबा बी बैल खातात. बैल खातात, पेंडी ठासली का बुडं लेवलमध्ये आले की वळे बी 1 नंबर येते, अगदी फोटो काढायसारखी. म्हणजे कशामुळं, फक्त बुडामुळं. आणि हेच बुडं जर जमिनीमध्ये राहिले तर मला तुम्ही सांगा, तुमच्या पुढच्या पिकाला, येणाऱ्या पिकाला हे जे अवशेष आहे का, ह्याच्यामधलं पाणी, ह्याच्यामधलं अन्न, ह्याच्यामध्ये जी काय मेहनत ह्या मुळ्यांनी करून जे साचून ठेवलेलं आहे का, ते फुकटची फाकट अवेलेबल होईल ना. त्याच्यामुळे ह्या बुडापाशी आल्या की ह्याला खाऊन घेणार आहेत. कारण हे काय होणार आहे, निर्जीव होऊन ह्याचे अवशेष कुजून, आणि जिथं जागा आहे का त्याची, उदाहरणार्थ समजा त्याची जागा इथं आहे, ह्या जाग्याला त्याचं अन्न पाणी खाऊन जे काय राहिलेले का ते इथं राहणार आहे, आणि ते उचलून घेणार आहे. तर आपण काय करतो, आता जुनी पद्धत मी तुम्हाला सांगतो, आपण तर कमी केली, समजा कमी बी केली बंद केली म्हणलं तरी हरकत नाही. आता सर्व आहे का हे सर्व समजा एक बैल बांधून पाला माला खात्यात, खाऊन घेतात, जनावरं शेळ्या मेंढ्या खाऊन घेतात, जे धसकट राहतात का, मग ते उन्हाळ्यामध्ये बाया म्हणतात, मग आपल्या घरच्या बाया म्हणा, अगर बाहेरच्या काय काम नाही, मग घ्या येचून. येचून घेतल्यानंतर आपण त्याच्यात डोळ्यात घालाय काढीत होत नाहीत, असं काळं भंगार रान करतो. त्याच्यामध्ये काहीच राहत नाही ना. ज्ञानेश्वर माऊलीने, आता मला तुम्हाला ओवी सांगता यायची नाही, ज्ञानेश्वरीमध्ये सध्या सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर माऊलीचं काय म्हणणं होतं, हे पीक आहे, हे पिकाचं समजा तुम्हाला हे, आता ही ज्वारी समजा, हे पिकाची कणस आहे समजा ज्वारी, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या तुम्ही. आता ही ज्वारी घ्या, तुम्हाला कडबा पाहिजे जनावराला कडबा घ्या, पण जे काही समजा आपल्या जमिनीमध्ये पडून त्याचा अवशेष राहीन, पाला पाचोळा जे काही राहीन ते तुम्ही परत करा ना. उघड हिशोब आहे, मी तुम्हाला सांगतो. 100 क्विंटल जर ज्वारी समजा आपण ह्याच्यातून उत्पन्न जर घेतलं, ज्वारीचं असो बाजरीचं असो कोण्या गोष्टीचा असो, तर त्याचा 3रा हिस्सा म्हणजे 100 क्विंटलला म्हटलं 33 क्विंटल पाला पाचोळा ह्याच्यामध्ये कुजवावा लागतो आपल्याला ह्या जमिनीमध्ये. कारण कशामुळं, ते पुढचं जे पीक तिला द्यायचं आहे की त्याच्या आपल्याला ह्याच्यात ताकद पाहिजे ना शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ मी आहे, समजा मी तुम्हाला व्हिडिओ करून बोलायला लागलो आता मी घरी गेलतो का, मी घरी गरम 1 चपाती मेथीची भाजी वरण भात खाऊन आलो आहे, तेव्हा माझ्या अंगात जशी तरतरी आली आणि व्हिडिओ बनवायला तुम्हाला बोलायला बळ आले. आता मलाच तुम्ही समजा 2 दिवस उपाशी ठेवा, 2 दिवस 1 दिवस उपाशी, आणि म्हणा चल बरं बाबा आमची तर व्हिडिओ काढायचा आहे, बोल वाटन का मला, अगर बोलण्यात माझं चित्त लागन का, नाही लागणार. मग तसंच ह्या जमिनीचं आहे. आता ह्या पळाट्यात लय सोपं निघलं आहे. आता आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायचंच काम आहे. आता तिकडे समजा जवळ जात नाही मी, पळाटी बघा 4 फुटाव, आणि माझ्या डोक्याच्या वरी वाढलेली सगळी वाकून गेलेली, डायरेक्ट रुटर मारायचे मी सांगतो, दन 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 दन. आणि तुम्ही जर स्वतः करणार असतान तर त्या रुटरवर बी तुमचं काम होतंय. आणि तुम्हाला जर कष्ट जर घ्यायचे नसतील तर लगेच त्याला नांगरायच्या नंतर तळून द्यायचे, तळून दिल्याच्या नंतर 15 मेच्या नंतर त्याला एकदा रुटर मारायचं. रुटर मारून तुम्ही कापूस लावू शकतात, ऊस लावू शकतात जूनला. अगर काही बी समजा तुम्हाला काय करायचं असेल ते ड्रॅगन फ्रूट जरी करायचं असलं ते बी तुम्ही करू शकतात.
फक्षी काय होतं माहिती का, सुरुवातीला एक पाळी म्हणा अगर 2 पाळी म्हणा ते जमिनीला चिटकलेलं असते, कारण पाऊस झालेला असतो. पाऊस झाल्याच्या नंतर ओली माती असते, ओल्या मातीमध्ये ते वापसा कंडिशन झालेली नसती, मग ते चिटकून बसलेलं असते. चिटकून बसल्यानंतर वसन लागत आहे. मात्र तुम्ही एकदा त्याला पासावरून टाकलं का दुसऱ्या तिसऱ्या पाळीला ते हलकं होते, त्याला कीड लागती आणि ते जमिनीच्या वरी आल्याच्या नंतर मग ते सटा त्या ह्याच्या पासाच्या वरून पडते, पुन्हा काही करीत नाही. मात्र पुन्हा त्याच्यात जसं तुम्हाला समजा डोक्यात येईन का काही बी करा, समजा तुमच्या जसं तुम्हाला वाटेल का, मी सांगतो म्हणून ऐकून नका, काही बी करा, पण कोणतीच अगर एक काडी जरी तुम्ही एक बुरकून जरी म्हणलात का, अगर एक पराठीचा तुकडा जरी म्हणलात का, शेतीच्या बाहेर काढू नका, कारण ते सर्व चुकीचं आहे आणि त्याच्यामुळंच आपलं उत्पन्न कमी झालेलं आहे. आणि आपण काय करतो, खताव खत किती टाकतो. आता उदाहरणार्थ पेशंटला आपण काय करतो, ॲडमिट करतो. ॲडमिट केल्याच्यानंतर रासायनिक इलाज करतो. आता रासायनिक इलाज म्हणजे कोणता, की जुने माणसं म्हणतात बाबा डॉक्टर साहेब मला एक सलाईन लावा. मग त्याला सलाईन लावल्याच्यानंतर डायरेक्ट ते औषध त्याच्या शरीरामध्ये त्याच्या नसा वाटत त्याच्या रक्तात मिसळून त्याला अशी तरतरी येते. आता एखादा दारू प्यायलेला माणूस कसा, समजा त्याला दारू नाही, त्याचे लक हातपाय हालत आहेत, आणि दारू दिले की कसा होतो तो वागच होतोय. तो काय म्हणतो, आपल्याला काहीच कमी नाही, कोण येतं तर येऊ द्या, मी बघतो त्याची सोय. आपण राजे माणसं आहेत, आपण फलाने माणसं, आपण भिजतो कवर त्याच्या अंगात दारू इथंवर, आणि दारू उतरली का त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही, कारण ते बोलतच नाही ना. आपण जरी बोला गेलो ते चिपच अगर म्हणून वाहू द्या बाबा, जाऊ द्या बाबा, तुम्ही लेट नाद लावतात म्हणलो असं मी, माझ्या काही लक्षात नाही काय नाही असं म्हणतोय, कारण ते रासायनिक इलाज असतात. आणि हे इलाज कसे असतात, मी तुम्हाला आताच म्हणलो ना, माझ्या पोट समजा माझी डेअरी भरलेली असल्यावर मला काम करायला ह्याला त्याला अंगात बळ असते. मग तसंच हे जे समजा पालापाचोळा हे जे अवशेष आहे का, हे आपल्या जमिनीचं जेवण आहे. आणि ते जेवण कसं असणार आहे माहिती का, जे जमिनीमध्ये गांडूळ येतं, बारीक बारीक जीवाणू येतं, असे 16 पोषक तत्वाचा आतापर्यंत शोध लागला आहे, पण 16 पोषक तत्व थांबू शकत नाही बरं का. अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतात 100 असू शकतात, अगर 100च्या पुढं असू शकतात. आपल्याला ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, आणि दिसत नाहीत म्हणून आपल्याला त्याच्यातली काही माहिती नाही, त्याच्यातला अनुभव नाही. ते काय करतात माहिती का, आपली जमीन जेवढी तुम्ही झाकून ठेवतान, म्हणजे जमिनीवर जेवढं आच्छादन ठेवतान का, तेवढं त्याच्या खाली अंधार पडते ना. अंधार पडल्याच्या नंतर गांडूळ नावाचा जे प्राणी का, आपण लहानपणी दवणे म्हणायचो, कुठं बी निघायचे परसाने गोट्या खेळताना म्हणा, अगर ते गच खुपसायचा नसते का गेम, आता काय मला काय आठवाय ना बघा, कमेंट करून तुम्ही सांगा. असा गच खुपशीत चालत येत, मग ते उकरीतानी हे करताना दिसायचे. आता दिसतात का हो, नाहीत दिसत, कारण कशामुळं त्याची वाट हे काडी कचरा नाही, आपण फोकू देतो त्याच्यामुळं त्याची वाट लागली. नाही तर का नाही तुम्हाला सांगतो, पहिली जमीन चांगली होती, उत्पन्न चांगली होती, सगळंच चांगलं होतं. आपण म्हणजे जास्त उत्पन्नाच्या मागं जास्त पैशाच्या मागं लागून साऱ्या जमिनीचं वाटोळ व्हायला, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आता शेतकरी बांधवांना थोडं आकडता घेतो बरं का, व्हिडिओ लांबायला आहे, 8 मिनिटं 8 सेकंद झालेत. आता मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण काय करतो, फुकून दिलं. आता हे सक्क आहे, समजा हे गणगोत आहे का आपलं, सक्क गणगोत आहे. आपण काय करतो, सावतर गणगोताच्या पाठी मागतात. आता सावतर गणगोत कोणचं, की आता उन्हाळा सीझन सुरू झाला आहे, तुम्ही पाहू शकता, तर आपल्याकडे मेंढ्यावाले येतात. मग मेंढ्यावाले आल्याच्यानंतर एक तर मी सांगतो ते फुकट बसतच नाहीत, फुकट बसत नाहीत. मग काहीतरी ते काय म्हणतात, आताचे मेंढ्यावाले लय आले डिजिटल, ते म्हणतात पाण्याची सोय पाहिजे, चार्जरची सोय पाहिजे, आणि सगळंच पाहिजे, आकाडा जवळ पाहिजे, कुठं गिरणी पाहिजे, कुठं गाव पाहिजे, तर काही म्हणतात. आणि त्याचा विषय सोडून मग इतक्या क्षेत्रामध्ये काय केलं ते माहिती का, मेंढ्या बसल्या होत्या. आता जवळपास बघा, मी तुम्हाला सांगतो, इकडे बी काही आणि इकडे बी काही. आता ते क्षेत्र समजा कापसामध्ये कुठं मोठं तुरळी का असेल समजा, पण मेंढ्या बसून गेल्यानंतर ही गोष्ट मला माहिती बरं का, हे आपल्या वडिलांनी बसवल्यात. जाऊ दे, ते विषय सोडून द्या, आपलंच शेत हे काय दुसऱ्या शेतात व्हिडिओ नाही काय नाही. तर गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो, आता हे का म्हणजे आपलं समजा 4 फूट अंतर, ह्याच्यामध्ये वकर चालत होतं, ह्याच्यामध्ये खुरपण केली, ह्याच्यामध्ये सगळी मेहनत झाली, मग तिकडे पाल्या निघून गेल्या बघा. आता मी तुम्हाला सांगतो, हे बघा, ही जी बाजू आहे का ह्या सडाची, या बाजूच्या इकून ज्वारी पेरल्यानंतर मग इकडे काही मेहनत झाली नाही, काय नाही. एक 4 ते 5 महिन्याचा कालावधी बघा. आता ह्या बघा, ह्या पाल्या बघा तुम्ही, आता ह्या पाल्या बारीक आहेत का, हे बघा. आता ही पालवी, हिचं बुड आहे का, हिचं बुड चांगलं माझ्या बोटावानी उपटती का, ही पालवी खांदूनच काढावं लागते. आणि खांदून काढायच्या नंतर तिचं जर गटमळ खाली राहिलं का, ही पालवी पुन्हा फुटती. कसले काटेत बघितले का पुरं. आता हे सक्क सोडून सावतर गणगोत कसं असते तसं गणगोत झालेलं आहे. आता ह्याचा त्रास खांदायचा कोणाला आहे, आपल्यालाच आहे. उद्या जर मला सांगा, एखादी पालवी जर हे झाली हुकली, हे काटेत का काटे कवर बी 2-2 वर्ष कुजत नाहीत.
मग पावसाळ्यामध्ये मेहनत करत असताना आपले पाय मऊ असतात. कचकन घुसला तर कशी कळ लागत ती पायाला. काहीच गरज नाही बघा, तुम्हाला सांगतो. हे मेंढ्या फेंड्या बसवायची आणि त्याचा दुष्परिणाम आहे बघा ह्यो. आणि दुसरा दुष्परिणाम अजून एक सांगतो बघा, ते बी आपल्याला अनुभव आलेला आहे. जर काय बाबा पाऊस कमी झाला रे, जेवढ्या मेंढ्या बसलेल्या जागा आहे का तेवढ्या जागेवर त्यांची जी सुकेलेली असती का तिथं आग पडती आणि पुरं पीक आहे का पुरं पीक धडकत आहे बरं का. त्याला पाणी कमी पडे का. आता ह्या 4 वर्षामध्ये पाऊस कमी झालेला आहे. आता ही एक एकरी लाईन आहे बघा. ही लाईन एक बोराटी नेऊ लागलो मी तोडून, तर ते मला ही लाईन दिसली म्हणून तुम्हाला सांगायची वाटली. आता ह्या वावरामध्ये पातळ मातळ कुठं बी असू शकतात. आता एवढं हिंडून फिरून काय मी दाखवत नाही तुम्हाला. आणि ह्या कापसात बी असू शकतात. तर हे मेंढ्याचे दुष्परिणाम आहेत बघा. आता मला सांगा, माणूस शकतं नाही हाताखाली 500 रुपये रोज झाला आहे गाड्याला. जरी 500 रुपये जरी दिले ते गडी काय 500 रुपयाचं काम करीत नाही. ते 400 रुपयाचं काम करणार आहे का 300 रुपयाचं काम करणार. मग वाई आपल्याला हे ताण आहे का नाही. जर मेंढ्या बसायच्या कॅन्सल केल्या आणि हे पालापाचोळ्या समजा ह्या ज्वारीचा औषध असो, ह्या सड्याचा औषध असो, अगर ह्या पळाटीचं औषध असो, कशाचं औषध असो, आपण जर जमिनीमध्ये गाडलं तर हळूहळू जमीन आपली बलवान व्हायला काहीच वेळ लागणार नाही ना. आणि बघता बघता दिवस निघून चाललेत. कुणकड दिवस चाललाय, कुणकड वर्ष चाललंय, कुणकड महिना चाललाय, काहीच कळलं नाही ना शेतकरी बांधवांनो. या गोष्टीचा तुम्ही जरूर विचार करा. यूट्यूबला तुम्हाला सांगतो मी असंख्य माहिती बघा. यूट्यूबला सर्च करा तुम्ही. एकाचडी एक व्हिडिओ आहेत, एकाचडी एक हे येतं अनुभव आहेत पाहुण्या रावण्याकडे गावाकडे ह्याच्याकडे. कुठं अगर तुम्हाला कुठं माहीत असेल तर जाऊन भेट द्या. अगर समजा बघून या तुम्ही, मग तिथून पुढंच निर्णय घ्या. अगर तुमचं समजा धाडच जर होत नसेल तर समजा एखादा अर्धा एकरचा 1 एकरचा तुकडा असला तिथं तुम्ही करून बघू शकतात. अगर पुन्हा तुम्ही मोठ्या क्षेत्रावर तुम्ही वाढू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, ही बोराटी आता चाललेली होती बघा ऊसा झाकायला. त्याचा व्हिडिओ दिलेला आपण. ते जुन्या बोराट्या कुजल्या का त्याच्यावर आपण नव्या बोराट्या नेऊन टाकतो. मग एक वर्षभर ताण नाही. खाली मोटर सुरू आहे तिकडं, पाणी बघत बघत येताना मग एक 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 आपले काम हे करीत राहायचे. तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवरनं मी नवीन असताना तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबर करा, शेअर करा, लाईक करा, एक कमेंट जरूर करी जा. म्हणजे जेणेकरून माझा बी उल्हास डबल होईल. अगर तुम्हाला काय आवडलं, काय चुकलं, काय राहिलं ते बी सांगा जा. भेटू अशीच नवीन काहीतरी माहिती घेऊन. तर व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.